वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आपला 2 दिवस झाले आपण ब्लॉग अपलोड नाही केलेला आहे. संडे आणि मंडे. आज ट्यूजडे. 2 दिवस आजारी होतो त्याच्यामुळे ब्लॉग नाही बनवला आपण. आज ब्लॉग बनवते आणि आज आपण आपला ब्लॉग आज अपलोड रात्री 8 वाजता. आता कुठलं मी आज जरा बेटर फील करतो. 2 दिवस झाले जरा फीवरमुळं आणि सर्दी ताप जाम झालं. प्रश्न म्हणजे रोनक गेला स्कूलला. आज आपण घरीच आहे. ऑफिसला सुट्टी घेतलेली. आज आपण रोनकसोबतच घरामध्ये मस्ती करू. आता तो स्कूलला गेलेला आहे. तो येईल 11 वाजता. आता वाजले 10. आता 10:15 वाजले. 11 वाजता रोनकला गेला जाऊ आपण. बोलायचं काम पण नाही. मला हिलचे सँडल पाहिजे. फ्लॅट चप्पल आणि मला इयरिंग्स घ्यायचे आणि शॉर्ट कुर्तीज. शॉर्ट कुर्ती, हिलची सँडल आणि फ्लॅट चप्पल पण घ्यायची आणि इयरिंग्स. ओके. नेक्स्ट टाइम पुढच्या महिन्यात आम्हाला जायचं आहे. कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं ते नाही सांगायचं त्यांनी. ती नाही म्हणते सांगायला. मग पुढच्या महिन्यात जाणार तुम्ही. जेव्हा जाऊ तेव्हा सांगाल मी तुम्हाला तेव्हा मी कुठे जाणार. नेक्स्ट मंथ किती तारखेला? 12 का 13? 11 मध्ये बर्थडे आहे ना. 12 आणि 13 तारखेला. 12 आणि 13 तारखेचा व्लॉग जो अपलोड करेल मी त्याच्यामध्ये करायला मला. आणि आता तुमच्या वहिनीला हिलची सँडल भेटते का याच्यावरती? हिलची सँडल भेटते. मग सगळं भेटतं त्याच्यावर. सध्या मिशोमध्ये सर्च करायचं काम चालू आहे. हिलची सँडल, अजून फ्लॅट चप्पल, हिलची सँडल, इयरिंग्स, शॉर्ट कुर्तीज 4 आयटम. हे सगळं आपण एखादी जीन्स भेटली तर एखादी जीन्स पण. आणि एखादी जीन्स भेटते तर एखादी जीन्स पण. ब्लॅक, ब्लू, व्हाईट कोणता पण कलर. ग्रे कलर. ब्लॅक आहे माझ्याकडं. ब्ल्यू कलरची एक जीन्स. आपण आपल्या इथच्या मोठ्या मार्केटमधून घेऊ. कुठून? शालीमार. आपलं मोठं मार्केट कोणतं आहे नाशिकचं? शालीमार इतका छान. हे बा आमच्या हातावर चांद आहे. आता पुढच्या महिन्यात रमजान आहे फेब्रुवारीमध्ये. तेव्हा पण काय होतं. आता वाजले 10, 10:30 वाजले. आता तुम्ही चालू करू नका घ्यायला. भावून आता आपण रोनकला घेतलेलं आहे स्कूलमध्ये. स्कूलची बॅग मी घातलेली एकदम. आता बसलेला समोर. आम्ही लोक कुठे चाललो? तर भावना आता आलो आपण रोनकला स्कूलमधून घेऊन. स्कूलमधून आल्याला स्कूल लागली. पॅकिंग बघा काय काय घेऊन आलाय. पायनॅपल. हा हे पण दाखवतोय बा. चिक्की. ही चिक्की आणली त्यांनी त्याच्यासाठी. 2 घेतल्या. हे पायनॅपल आणले. हे ORS आणले. हे ORS आणले माझ्यासाठी आणले. खूप विकनेस पण आलेलं आहे बॉडीमध्ये. खूप जाम. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या नाशिकची फेवरेट गोष्ट म्हणजे काय? पावडा. पावडा आणलाय त्याच्यासाठी. त्यांनी स्वतःच घेतलाय नाश्ता करायला. आणि आता मी तुम्हाला दाखवतो रोनकचा बड्डे झाला. रोनकला बड्डेमध्ये काय काय गिफ्ट आलेले. मी ते सगळे गिफ्ट दाखवतो तुम्हाला. तर मी सगळे एका ठिकाणी ठेवतो. हा सगळं दाखवतो. भावना वगैरे स्पेचं काम चालू आहे. रोनकचं बघा काय चाललंय. रोनक काय खातोय? रोनक पायनॅपल खाते. आणि मी ORS पितो. ORS बी म्हणजे एनर्जी आहे बॉडीमध्ये. परत तुम्हाला सगळे गिफ्ट पण दाखवायचे रोनकचे. आता पहिले ORS पिऊन घेतो. सगळे तुम्हाला गिफ्ट दाखवतो काय त्याला काय तर भावना आता आपण रोनकला जेवढे गिफ्ट आलेले आहेत ते सगळे ठेवले एका ठिकाणी त्याच्या टेबलवरती. चला मी तुम्हाला दाखवतो मला काय काय गिफ्ट आले. हे बघा बड्डे बॉय बघा. बड्डे झाल्यानंतर त्या खुर्चीवर जाऊन बसलाय. कसा बसलाय तो? हाय. काय काय आलंय तुला गिफ्टमध्ये? हां हे बा या बॉक्समध्ये त्याला शूज आलेले आहेत. आणि हे शूज त्याच्या मामाने आणलेले. स्निकर्स. हे स्निकर्स आलेले त्याला. हे स्निकर्स त्याच्या मामाने आणलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे ही वॉच. ही वॉच जी आहे त्याच्या आईने आणलेली. मम्मीने आणली ना. ही वॉच त्याच्या आईने आणलेली.
आणि आमच्या रोनकनी बड्डेच्या दिवशी सगळे गिफ्ट पॅकिंग फोडलेली, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जेवढे गिफ्ट आहे मला सगळे असे दाखवावं लागतात. त्याने पॅकिंग त्या दिवशी फोडलेली सगळ्यांची. झाले 2. थर्ड ही गाडी ही कोणी आणली? छोट्या मामी. ही पण त्याच्या आजीने आणलेली. 1 2 आणि 3 हे तिन्ही गिफ्ट त्याच्या आजीने आणलेले आहेत, म्हणजे माझ्या मामींनी छोट्या. ठीक आहे. 1 हे 2 हे 3. ही जी कार आहे ही मम्मीने आणलेली, म्हणजे त्याच्या आईने, नैनाच्या मम्मीने ही कार आणलेली. ही गाडी कोणी घेतली बाई? ही कार जी ही नैनाच्या मम्मीने आणलेली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो किट आहे, हे जे किट आहे हे त्याच्या हातून आणलेलं आहे. याच्यामध्ये खूप काही काही, याच्यामध्ये स्केल आहे, त्याच्यानंतर रबर आहे, शार्पनर्स आहेत, पेन्सिलचा पूर्ण बॉक्स आहे त्याच्यामध्ये. हे बघा हे किट आहे पूर्ण. आता तो स्कूलमध्ये जातो ना, तो स्कूलमध्ये जातो म्हणून त्याच्यासाठी त्याच्या हातून हे गिफ्ट दिलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर हा जो स्टडी टेबल आहे, हा स्टडी टेबल त्याच्या बाबांनी घेऊन दिला त्याला, मोठ्या बाबांनी. हा स्टडी टेबल आणि रौनक ज्या खुर्चीवरती बसलाय ती चेअर, या दोन्ही गोष्टी त्याला त्याच्या मोठ्या बाबांनी घेऊन दिलेल्या आहेत. आई आणि बाबा दोघांनी घेऊन दिलेले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उरला आता याला काय म्हणतात, मला आता याचं नाव माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे गिफ्ट आहे हे हर्षूच्या त्याच्या चाचूच्या फ्रेंडने त्याला आणलेलं आहे. आता आपण हे फक्त खेळताना बघितलेलं आहे पिक्चरमध्ये खेळायचं तसं बघितलेलं आहे आपण. त्याचं नाव नाही माहिती. ते इतकी सारे एवढे सगळे गिफ्ट आलेले रोनकला बड्डेला. कसं खेळता चमू? तेव्हा तो कसा खेळतो कसं? अरे यार, परत एकदा हळूच मारायचं असं. रोनक खेळतोय त्याला तुम्हाला शिट मिस हो गया. फिर से परत एकदा. रोनकनी जर गोल केला तर रोनकला माझ्याकडनं चिक्की. घे बॉल. हळू इकडून मार, इकडं जा इकडं. हां इकडं सरक, तिकडं अजून हां असं. चल चलो 1 2 3. ओय नाही तू तर माहिती देईल तुला बॉल. हा 1 यस. नाही पूर्ण नाही पडले, अजून बाकी आहे. आता रोनक खेळतोय त्याच्या गिफ्ट सोबत आणि सगळ्यांनी जे गिफ्ट दिलेले त्याच्या बर्थडेला सगळ्यांना थँक्यू. आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. उद्या भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप का तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.